तर आज आपण छत्रपती संभाजीनगरमध्ये आलेलो आहोत आणि एका बौद्ध धम्माच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आज इथे मी आहे आणि पार्लमेंटचं जे अधिवेशन आहे ते काल संपलं आणि अधिवेशन तर संपलं पण महिलांचं आरक्षणही संपलं. म्हणजे महिलांना देण्याचं जे आरक्षण होते 33%, नरेंद्र मोदी सरकारने 2023मध्ये महिलांना 33% आरक्षण देण्याचा निर्णय घेतला होता आणि तशा पार्लमेंटमध्ये 543 जागा आहे. 543 जागांमध्ये जर आपल्याला रिझर्वेशन 1/3 ठेवायचं असेल तर 181 सीट्स त्यामध्ये रिझर्व होऊ शकतात आणि त्यामध्ये शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईबला फक्त रिझर्वेशन आहे. रिझर्वेशन मुस्लिम किंवा ओबीसीना रिझर्वेशन नाही. ओबीसीचं रिझर्वेशन हे नोकऱ्यांमध्ये आणि शिक्षणामध्ये आहे. अद्याप कुठल्याही सरकारने ओबीसीना पॉलिटिकल रिझर्वेशन देण्याचा निर्णय घेतला नाही. त्यामुळे हे रिझर्वेशन देताना ओबीसी महिलांना त्यामध्ये देता येणार नाही. पण ज्या पक्षाला त्यांना तिकीट द्यायचं आहे त्यांना देण्याचा अधिकार आहे. तर पार्लमेंटमध्ये जे बिल आहे ते बिल 54 मतांनी हरलेलं आहे आणि जवळजवळ 298 एवढी मतं बिलाच्या बाजूनं पडलेली आहे आणि विरोधामध्ये 230 मतं मिळालेली आहे. त्यामुळं असं जे बिल आहे म्हणजे आमचं मोदी सरकार आल्यापासून पहिलंच हे बिल फेल झालेलं आहे. अनेक बिलं आम्ही मंजूर केली लोकसभेमध्ये राज्यसभेमध्ये, तर त्या बिलाच्या वेळेला 2/3 मेजॉरिटीची आवश्यकता नव्हती. पण हे जे बिल होतं या बिलाला 2/3 मेजॉरिटीची आवश्यकता होती आणि त्यामुळं 54 मतं जर आम्हाला मिळाली असती तर हे बिल पास होऊ शकलं असतं. आणि सरकारचा प्रयत्न असा होता की हे बिल जे आहे हे बिल आणत असताना डिलिमिटेशनसुद्धा होणं अत्यंत आवश्यक होतं. कारण एका मतदारसंघामध्ये 39 लाख मतं काही ठिकाणी आहेत. 39 लाख, 30 लाख, 25 लाख, 20 लाख, 15 लाख, 10 लाख. नॉर्थ ईस्टमध्ये कमी मतं आहेत आणि अंदमान निकोबारची पॉप्युलेशन 3,80,000 आहे. त्या ठिकाणी 2-2.25 लाखच म्हणजे मतदार आहेत आणि लक्षद्वीपमध्ये बघितलं तर फक्त 17,000 मतं आहेत. म्हणजे 17,000 मतं एका MP साठी आहेत. तर सरकारचा प्रयत्न असा होता की डिलिमिटेशन हे होणं अत्यंत आवश्यक आहे आणि जागा वाढवून आपण जागा अनेक वर्षांमध्ये वाढलेल्या नाहीत. 30 ते 40 वर्षामध्ये, 40 वर्षामध्ये, 40-50 वर्षामध्ये. त्यामुळं या जागा वाढवू आपण मतदारसंघ थोडेसे छोटे करावे आणि सरकारचा उद्देश असा काय नव्हता की दक्षिणेच्या राज्यांवर अन्याय करायचा. कारण त्याने अशी भूमिका घेतली की जर जागा वाढल्या, त्यांचं म्हणणं हे होतं की डिलिमिटेशन आणण्याची आवश्यकता नव्हती. म्हणजे बिल फक्त तुम्ही आणायला पाहिजे होतं. सरकारचं म्हणणं असं होतं की डिलिमिटेशन हे 40-50 वर्षानंतर ते आपल्याला करणं अत्यंत आवश्यक आहे. मतदारसंघ थोडे आपल्याला छोटी केली पाहिजे. आणि आता महिलांना आरक्षण देण्याच्या जागा किती आहे असतील तर तो नंतरचा विषय आहे. पण महिलांना जागा देताना डिलिमिटेशन आवश्यक आहे का? कोणते मतदारसंघ रिझर्व करायचे, कोणते मतदारसंघ जनरल ठेवायचे, कोणते मतदारसंघ शेड्यूल कास्टच्या महिलांसाठी ठेवायचे, कोणते मतदारसंघ शेड्यूल ट्राईबच्या महिलांसाठी ठेवायचे, यासाठी डिलिमिटेशनची आवश्यकता होती. त्यामुळं या बिलासोबत डिलिमिटेशनचा मुद्दासुद्धा किंवा ते बिलसुद्धा त्यामध्ये आणण्यात आलं आणि सरकारचा प्रयत्न असा होता की 273 एवढ्या जागा महिलांसाठी वाढवायच्या आणि आता ज्या 543 जागा आहेत त्याच्यामध्ये प्लस झाल्या 273, तर त्या 816 होतात. म्हणजे 816 सदस्यांची लोकसभा
किंवा 850 असा त्यामध्ये विषय होता की 816 की 850. तर हे बिल जे आहे ते पास होऊ नये, याचा फायदा नरेंद्र मोदींच्या सरकारी पक्षांना होऊ नये म्हणून हे बिल कसल्याही परिस्थितीमध्ये पाडलं पाहिजे किंवा ते बिल पास होऊ देता कामा नये. ही भूमिका राहुल गांधी, अखिलेश यादव, ममता बॅनर्जी यांचा पक्ष, DMK या सगळ्या पक्षांची भूमिका अशीच होती की जर हे बिल पास झालं तर नरेंद्र मोदींना त्याचा फार मोठा फायदा होऊ शकेल आणि म्हणून काहीतरी निमित्त करू हे डिलिमिटेशन का आणलेलं आहे. पहिल्या जागामध्ये तुम्ही ते करायला हवं होतं. तर अशा पद्धतीनं भूमिका घेऊन हे बिल पास न होऊ देण्याचा निर्णय हा या अपोजिशनने घेतलेला आहे. त्यामुळं अपोजिशनचा आपण निषेध करतो आहोत. राहुल गांधी आणि हे सगळे अपोजिशनवाले महिला आरक्षणाच्या विरोधामध्ये आहेत. ठीक आहे, त्यांनी मागच्या वेळेला 23मध्ये सगळ्या पक्षांनी त्याला पाठिंबा दिला आणि एकमताने बिल पास झालं. काँग्रेसच्या काळामध्ये सुद्धा, मनमोहन सिंग यांच्या काळामध्ये सुद्धा बिल आणण्यात आलं होतं. पण समाजवादी पक्ष, RJD अशा पक्षांनी बिलं फाडली होती. मी त्यावेळेला पार्लमेंटमध्ये होतो. तर ते बिल त्यामध्ये त्यांना OBCना आरक्षण द्यायचा त्यांचा आग्रह होता. पण जोपर्यंत OBCना पॉलिटिकल आरक्षण देण्याचा कायदा होत नाही तोपर्यंत OBCच्या महिलांना त्यामध्ये अधिकृत आपल्याला रिझर्वेशन देता येणार नाही आहे. OBCची मागणी आहे पण अद्याप हा निर्णय झालेला नाही आहे. आणि काँग्रेसच्या काळामध्ये कधीही OBCना पॉलिटिकल रिझर्वेशन देण्याचा निर्णय तर झाला नाही. मंडल कमिशन जे आहे ते अनेक वेळेला कालेलकर कमिशननी ज्या यादी तयार केली होती त्या यादीमध्ये ज्या बॅकवर्ड जाती आहे एज्युकेशनली आणि इकॉनॉमिकली, आर्थिक आणि शैक्षणिक ज्या जाती मागासलेल्या आहेत, ज्या जाती अनटचेबल नाही किंवा ज्या जाती ज्या आहेत त्या म्हणजे अशा जातींची यादी तयार करण्यात आली आणि त्या जातीमध्ये माळी आहेत, कुणबी आहेत, अशा अनेक ज्या जाती आहेत त्याच्यामध्ये या अनेक जाती आहेत. आणि मुस्लिम समाजाच्या जवळजवळ 80% जाती त्याच्यामध्ये आहेत. मुस्लिम समाजातल्या ज्या अनेक जाती आहेत, जुला आहे, वणकर आहे किंवा अशा अनेक जाती ज्या आहेत त्या मुस्लिम पॉप्युलेशनच्या 80% जाती या OBCच्या यादीमध्ये आहेत. त्यामुळं मुस्लिम समाजाला आरक्षण द्या ही मागणी हास्यास्पद आहे. मुस्लिम समाजाच्या बाजूने मी ठोस भूमिका अनेक वेळेला घेतलेली आहे. पण जे देता येत नाही ते द्या अशी मागणी करत आहेत. म्हणजे अखिलेश यादव म्हणतात ते मुस्लिमांना आरक्षण द्या. म्हणजे धर्माच्या आधारावर आरक्षण देता येत नाही अशी तरतूद संविधानामध्ये आहे. आणि SC/STचं आरक्षण हे धर्माच्या आधारावर नाही आहे. ते अनटचॅबिलिटी आणि डोंगर कपारीमध्ये राहणारे लोक, आदिवासी म्हणून त्यांना हे आरक्षण मिळालेलं आहे. ते हिंदू आहेत म्हणून त्यांना मिळालेलं नाही आहे. त्यामुळे धर्माच्या आधारावर आरक्षण देता येत नाही. पण मुस्लिम जाती आणि हिंदू जाती ज्या आहेत या OBCमध्ये आलेल्याच आहेत. त्यांना ते आरक्षण आहेच आहे. आणि ज्यांना मुस्लिम महिलांना तिकीट द्यायचं आहे त्यांना अधिकार आहे कुठल्या महिलांना तिकीट द्यायचं. म्हणजे महिला मतदारसंघ रिझर्व झाला की त्या ठिकाणी कुठल्या जातीच्या महिलेला द्यायचं. तिला दलित महिलेलाही ते देऊ शकतात, आदिवासी महिलेलाही देऊ शकतात, मुस्लिम महिलेला देऊ शकतात किंवा कुठल्याही जातीच्या धर्माच्या महिलेला ती पार्टी तिकीट देऊ शकते. त्या ठिकाणी ती काही अडचण नाही. ती जर मुस्लिम बाई असेल तर तिला तिथं उभं राहता येणार नाही असं अजिबात नाही कायद्यामध्ये. त्यामुळं हे बिल मुद्दाम हे फेल करण्यात आलेलं आहे. हे या बिलाला विरोध करून महिलांचं फार मोठं नुकसान केलेलं आहे. आणि एक आठवण करून देतो की बाबासाहेब आंबेडकर साहेब ज्या वेळेला पंडित जवाहरलाल नेहरूंच्या मंत्रिमंडळामध्ये लॉ मिनिस्टर होते त्यावेळेला बाबासाहेबांनी हिंदू कोड बिल आणलं होतं. आणि ते बिल यासाठी होतं की ब्राह्मण महिला असतील, मराठा महिला असतील किंवा इतर जाती धर्माच्या कुठल्याही महिला असतील त्या महिलांवर मोठा अन्याय होतो आहे. महिलांनी शिक्षण घेऊ नये, महिलांनी गावात जाऊ नये. महिला म्हणजे अशा जे अनेक ज्या ट्रेडिशनल जी बंधनं होती त्याच्या विरोधामध्ये बाबासाहेबांनी हिंदू कोड बनवलं होतं.
महिलांना प्रॉपर्टीमध्ये हिस्सा मिळाला पाहिजे हे त्यामध्ये होतं. एवढंच नव्हे तर महिलांना रिझर्वेशनही मिळालं पाहिजे हाही मुद्दा त्यामध्ये होता. पण हे बिल त्यावेळेला संसदेने त्यावेळेला नाकारलं. म्हणून बाबासाहेबांनी आपल्या लॉ मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळं बाबासाहेब आंबेडकर हे महिलांच्या बाजूनं सातत्यानं उभे राहिलेले आहेत. 50% महिलांचं पॉप्युलेशन आहे आणि या महिलांच्या मतावर आम्ही सगळे तर सत्तेवर येतो आहोत. बाकीचे मतं आहेत पण महिलांच्या मतावर आम्ही सत्तेवर येतो आहोत. त्यामुळं महिलांवर मोठा अन्याय झालेला आहे. त्यामुळं आता अडचण अशी आहे की 2/3 मेजॉरिटी असल्याशिवाय हे बिल पास होत नाही आणि सध्या आमच्याकडे 2/3 मेजॉरिटी नाही आणि सगळे अपोजिशन हेच ठरवून हे पाप केलेलं आहे. हे सगळे लोक पापी लोक आहेत. या लोकांनी, राहुल गांधी आणि या लोकांनी जाणीवपूर्वक आणि डिलिमिटेशनला विरोध काय करण्याची आवश्यकता आहे. जागा वाढत असतील, एवढे मोठे मतदारसंघ आहेत, त्याचे एकाचे 2-2 मतदारसंघ होतील अनेक ठिकाणी आणि त्याच प्रपोर्शनेटमध्ये विधानसभा वाढणार आहेत. आता आपल्या 288 विधानसभा आहेत, त्या 370-75 किंवा त्या 1/3 प्रमाण होतील आणि दक्षिणेच्या लोकांचं म्हणणं असं आहे की उत्तरेच्या जागा वाढतील. पण त्यांच्या लक्षात येत नाही आहे की सध्या उत्तरेच्या जागा जास्तच आहे. उत्तर प्रदेश हा सर्वात मोठं राज्य आहे, त्या ठिकाणी 80 जागा आहेत. बिहार मोठं राज्य आहे, महाराष्ट्र मोठं राज्य आहे, वेस्ट बेंगॉल मोठं राज्य आहे. तर अशा राज्यामध्ये जागा जास्त आहे, दिवस खरी आहे. आता ते जास्त आहेत. आता ज्यावेळेला उत्तरेच्या वाढणार आहे त्यावेळेला दक्षिणेच्या वाढणार आहेत. पण मुद्दाम असा इश्यू करण्यात आला की आमच्या जागा कमी होतील. जागा कमी होण्याचा विषयच येत नाही आहे. सध्या जेवढ्या जागा आहेत, आता तामिळनाडूमध्ये 39 जागा आहेत, तर ते 39 जागामध्ये 1/3 जागा त्या ठिकाणी वाढणारच आहेत. 1/3 जागा ज्या आहे त्या ठिकाणी वाढणारच आहे. त्यामुळं तुमच्या जागा वाढणार नाहीत आणि इकडच्या वाढणार असं नाही आहे. तर असं असतानाही आमच्या जागा कमी होतील अशा पद्धतीनं चुकीच्या पद्धतीनं त्याचा एक विपर्यास करण्यात आला आणि हे बिल फेल करण्यात आलेलं आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने देशभरामध्ये आणि महाराष्ट्रामध्येही या काँग्रेस आणि अपोजिशनने घेतलेल्या निर्णयाच्या विरोधामध्ये त्या ठिकाणी असंतोष व्यक्त करण्यात येणार आहे. ठिकठिकाणी कार्यकर्त्यांनी आंदोलन करावं असं माझं सगळ्यांना आव्हान आहे. हा महिलांवर फार मोठा अन्याय आहे. महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये पण अनेक ठिकाणी आपला पक्ष सध्या 28 राज्यामध्ये काम करतो आहे. त्यानंतर 8 केंद्रशासित प्रदेशामध्ये आपल्या पक्षाच्या कमिटी आहेत. अंदमान निकोबार असेल, लक्षद्वीप असेल, दादरा नगर हवेली असेल, दीव दमन असेल किंवा सर्व जे युटी आहेत आणि नॉर्थ ईस्टमध्ये सर्व राज्यामध्ये मेघालय असेल, मिझोराम असेल, आसाम असेल, त्रिपुरा असेल, सिक्कीम असेल, अरुणाचल प्रदेश असेल, नागालँड असेल, मणिपूर असेल, या सर्व राज्यामध्ये आपल्या गटाच्या किंवा आपल्या RPIच्या शाखा त्या ठिकाणी आहेत. आणि सध्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया जो आपला आहे तो 2 राज्यामध्ये रेकग्नाइज आहे. नागालँडमध्ये आणि मणिपूरमध्ये आपला पक्ष रेकग्नाइज आहे. अजून 2 राज्यामध्ये जर आपल्याला मान्यता मिळाली तर नॅशनल मान्यता आपल्या पक्षाला मिळेल. आणि माझा प्रयत्न असा आहे गेल्या पुढच्या 5 वर्षाच्या आतमध्ये रिपब्लिकन पक्षाला राष्ट्रीय मान्यता मिळवून द्यायची असा आपला प्रयत्न आहे. आणि जर आपल्याला राष्ट्रीय मान्यता मिळाली तर आपला पक्ष देशामध्ये 4थ्या नंबरच्या पक्षाचा सन्मान आपल्याला मिळेल. सध्या देशामध्ये BJP नंबर 1ला आहे, काँग्रेस नंबर 2ला आहे आणि 3 नंबरला आम आदमी पार्टी आहे, 4 नंबरला आपल्या समाजवादी पार्टी आहे. बहुजन समाज पार्टीचं राष्ट्रीय मान्यता मला वाटतं सध्या त्यांच्याकडे नाही आहे. त्यामुळं आपला पक्ष छोटा असला तरी आपला पक्ष देशामध्ये रेकग्नाइज होऊ शकतो. आणि आपल्या पक्षाला गन्ना किसान सिम्बॉल मिळालेला आहे आणि गन्ना किसान हे शेतकऱ्यांना आवडणारं अशा पद्धतीचे सिम्बॉल आहे. त्यामुळं आणि या 5 राज्यामध्ये सुद्धा त्याच्या निवडणुका 3 राज्याच्या झाल्या, आता 2 राज्याच्या निवडणुका आहेत.
त्या ठिकाणी सुद्धा इलेक्शन कमिशनने आपल्याला अधिकृत पत्र दिलेलं आहे की आपल्याला निवडणूक लढायची असेल तर 5 राज्यामध्ये गन्ना किसान हे सिम्बॉल आपण घेऊ शकता. त्याप्रमाणे आता माझा पक्ष हा तामिळनाडूमध्ये 18 जागा लढतो आहे, आसाममध्ये 4 जागा आणि केरळमध्ये आम्ही 1 जागा लढलेलो आहोत आणि वेस्ट बेंगॉलमध्ये BJPला आमचा सगळ्या जागांवर पाठिंबा आहे. तिथं 294 जागा आहे आणि म्हणजे अशा पद्धतीनं. आणि हे बिल हे अपोजिशननी हे त्यांनी विरोध केल्यामुळं महिला सगळ्या त्यांच्या विरोधामध्ये मतदान करतील अशी आम्हाला अपेक्षा आहे. आणि वेस्ट बेंगॉलमध्ये ममता दिदींची सुट्टी होणार अशा पद्धतीची परिस्थिती आहे. मागच्या वेळेला ममता बॅनर्जी यांना मोठी सिंपॅथी मिळाली होती. त्याचं कारण असं होतं की तिथं प्रचार करण्यात आला होता की मोदी शहा हे बाहेरचे लोक आहे आणि हे आमच्या दिदींना हरवण्यासाठी इथं आलेले आहे, असा एक इमोशनल प्रचार त्यावेळेला होता. आणि BJPच्या 3 जागा अगोदर होत्या, 16ला BJPच्या 3च जागा होत्या आणि 21मध्ये त्यांच्या 77 जागा निवडून आल्या आणि 95 जागा अशा होत्या ज्या 1000, 2-3 हजार मतांनी हरल्या होत्या. तर आता यावेळेला परिस्थिती अशी आहे की आता या बिलाचा परिणाम होणारच आहे त्यांच्यासाठी. आणि वेस्ट बेंगॉलमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये लॉ अँड ऑर्डरची परिस्थिती अत्यंत खराब आहे. पॉलिटिकल क्राईम त्या ठिकाणी वाढलेला आहे आणि महिलांवरती त्या ठिकाणी बरेच अत्याचार झालेले आहेत गेल्या 5 वर्षात. त्यामुळं जनतेमध्ये ममता दिदींच्याबद्दल तेवढी सिंपॅथी आता राहिलेली नाही आहे. त्यामुळे वेस्ट बेंगॉलमध्ये BJPचं सरकार येईल अशी आम्हाला अपेक्षा आहे. आणि DMKनी महिलांच्या या बिलाला विरोध केलेला असल्यामुळं तामिळनाडूमध्ये सुद्धा ADMK आणि BJPचा जो अलायन्स आहे त्याला त्या ठिकाणी सत्ता मिळेल अशी अपेक्षा आहे. तर अशी परिस्थिती आहे. आणि एक दुसरा महत्त्वाचा जो निर्णय आहे तो एक आमचे रमेश अण्णा मुळे, हे मुळे अण्णा सोशल फाउंडेशन जे आहे ते संभाजीनगरमधलं, तर हे या सगळ्या मराठवाड्यामध्ये, विदर्भामध्ये, महाराष्ट्रामध्ये त्यांचं काम अत्यंत चांगल्या पद्धतीचं आहे. ते गेल्या 20 वर्षापासून त्यांचं काम अत्यंत समाजकार्य चांगलं चाललेलं आहे. त्यांनी कोरोनाच्या काळामध्ये मराठवाड्या, विदर्भामध्ये गोरगरिबांना मदत केलेली आहे. आरोग्य सेवेमध्ये किडनी प्रत्यारोपण आहे किंवा इतर जे काय कॅन्सरसारखे रोग आहेत अशा ही पेशंटना त्यांनी मदत केलेली आहे. वारकरी संप्रदाय आहे, महानुभाव पंथ आहे किंवा अशा सर्व धर्मीयांना त्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने सहकार्य केलेलं आहे. शेतकऱ्यांची आत्महत्या असतील किंवा नशा करणारे लोक असतील अशा कुटुंबांना सुद्धा त्यांनी मदत केलेली आहे. आणि त्यांचं जे फाउंडेशन आहे जवळजवळ त्यांनी 30 कोटी रुपये जे आहे ते आतापर्यंत या गोरगरिबांसाठी खर्च केलेले आहे. आणि ते छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराशी ती अत्यंत त्यांचा संबंध अत्यंत जवळचा आहे. आणि अशा पद्धतीनं अनेक चांगल्या पद्धतीनं ते त्यांचं काम आहे. त्यामुळं ते मला त्यांचा संपर्क माझा गेल्या 2-3 वर्षापासून आहे आणि ते मला दिल्लीमध्ये आणि अनेक वेळेला भेटलेले आहे. आणि त्यांना पद्मश्री मिळावा ही त्यांची मागणी आहे, त्यासाठी आमचा प्रयत्न सुरू आहे. पण महत्त्वाचा निर्णय हा आहे की त्यांनी माझ्यासमोर इच्छा व्यक्त केलेली आहे की मला बाबासाहेबांच्या विचाराचा जो रिपब्लिकन पक्ष आहे त्या पक्षामध्ये यायचं आहे. आणि मराठा आणि दलितांची जी एकजूट आहे ही गावागावामध्ये जर झाली तर सामाजिक ऐक्य मोठं निर्माण होणार आहे आणि पॉलिटिकल ही रिपब्लिकन पक्षाला बळ मिळणार आहे. त्यामुळं मी कुठल्याही पक्षामध्ये नाही. पण मराठा आरक्षणासाठी आपले जरांगे पाटील साहेब मनोज जरांगे पाटील जे आहे त्यांच्यासोबत ते राहिलेले आहेत आणि मराठा आरक्षणाच्या आंदोलनामध्ये त्यांचं मोठं योगदान आहे. तर त्यांनी मला सांगितलं की मला रिपब्लिकन पक्षामध्ये यायचं आहे. त्यामुळं आमची जी मराठा आघाडी आहे त्या मराठी आघाडीच्या महाराष्ट्राच्या अध्यक्षपदावर आपण त्यांची नेमणूक करत आहोत. आणि त्यांनी महाराष्ट्रातल्या मराठवाडा, विदर्भ आणि इतर ज्या ज्या ठिकाणी त्यांचा संपर्क आहे त्या ठिकाणच्या मराठा समाजाला
त्यांनी पक्षामध्ये आणणं अत्यंत आवश्यक आहे. आणि मराठा आरक्षणाची मागणी सर्वात दलित पॅंथरच्या काळामध्ये आपण केलेली होती. मंडल आयोगाच्या शिफारशीनुसार ज्यावेळी ओबीसी आरक्षण मिळालं त्यावेळेला आपण अनेक ठिकाणी मागणी करून आपल्या अनेक पॉम्पलेटमध्येही मराठा आरक्षणाची मागणी आपण केलेली आहे. जे गरीब मराठा आहे, दलित, आदिवासी आणि ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लागता त्यांना आरक्षण द्या अशी मागणी आपण अनेक वेळेला केलेली आहे. तर त्यामुळं आता ते त्यांच्यावर आपण महाराष्ट्राच्या अध्यक्षपदाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवत आहोत. आणि त्यांनी महाराष्ट्रभर फिरून मराठा समाजाला RPIमध्ये आणावं, त्यांचा योग्य सन्मान करण्यात येईल. त्यांना पॉलिटिकल जे काय ते द्यायचं असेल त्यासाठी नक्की मी प्रयत्न करेन. अशा पद्धतीनं आपण त्यांचं या ठिकाणी स्वागत करतो. बोला, 2 मिनिटात बसूनच बोला. आता 5 मिनिटात संपेल. अनुसूचित जातीच्या संदर्भामध्ये सध्या जो वाद चालू आहे, अनुसूचित जातीमध्ये उपवर्गीकरणामुळे जो सध्या वाद सुरू आहे राज्यावरती, वाद सुरू आहे. एक तर त्यामध्ये आता असं आहे की पूर्वी कोर्टाने सांगितलं, पूर्वी आंध्रामध्ये माला मादिगा या 2 कम्युनिटी आहेत. तर ज्यावेळेला मादिगा कम्युनिटी म्हणजे मातंग समाजाप्रमाणे आहे तिथे, तर त्यांच्यासाठी वेगळं आरक्षण देण्याचा निर्णय चंद्रबाबू नायडू सरकारने घेतला होता. तर त्यावेळेला बऱ्याच पद्धतीने चर्चा झाली आणि कोर्टाने सांगितलं की असं करता येणार नाही, एका जातीला वेगळं ते देता येणार नाही. शेड्यूल कास्टमध्ये महाराष्ट्रामध्ये 59 जाती आहेत आणि ऑल इंडियामध्ये 1200 जाती आहेत. तेव्हा त्या प्रत्येक जातीला आरक्षण वेगळं द्यायचं म्हटलं तर ते कोणाला किती द्यायची अडचण होईल, म्हणून कोर्टाने त्याला विरोध केलेला होता. पण अलीकडे सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे की ज्या राज्याला हे करायचं असेल, काय आपलं काय म्हणतात उपवर्गीकरण जे कॅटेगरायझेशन जे आहे ते करायचं असेल तर त्यांनी करावं, अशा पद्धतीचा सुप्रीम कोर्टाचं जजमेंट आहे. त्याप्रमाणे महाराष्ट्र सरकारने कमिटी नेमलेली आहे. आता त्या कमिटीचा रिपोर्ट काय होतो बघूया. पण RPIची भूमिका अशी आहे की इतर जातींवरती अन्याय होऊ नये. पण ते करत असताना जो बौद्ध समाज आहे, ज्या समाजामध्ये शिक्षणाचं प्रमाण मोठं आहे, त्या समाजावरती सुद्धा अन्याय होऊ नये. आणि बाकीच्या जातींमध्ये जर समजा एखादी जागा समजा शेड्यूल कास्टला मिळाली आणि त्यामध्ये मातंग चर्मकार समाजाचा उमेदवार मिळाला नाही, तर तिथं बौद्ध समाजाचं असेल तर त्याला तुम्ही जागा मिळाली पाहिजे. ती जागा जनरलला जाऊ नये. पण आता रिपोर्ट काय येतो बघूया. पण RPIची भूमिका अशी आहे की आम्ही बाबासाहेबांचा पक्ष हा सगळ्या जाती धर्माचा पक्ष आहे. सगळ्या शेड्यूल कास्टला एकत्र आणणं ही त्यांची भूमिका आहे. इतर जातीवर अन्याय होऊ नये अशी आमची भूमिका आहे. पण बौद्ध समाजाचंही म्हणणं असं आहे की कॅटेगरायझेशनमुळं समाजामध्ये फूट पडेल असं त्यांचं म्हणणं आहे. तर आता या सगळ्या बाबीचा कमिटी विचार करेल आणि त्यांचा रिपोर्ट काय येतो तो बघूया आपण. म्हणजे कशा पद्धतीनं ती कमिटी तसं सांगणार आहे. 59 जातींना कसं आरक्षण द्यायचं, तर हे सगळं आता हे आहे. तर त्यामुळं बघूया काय होतं. नाही, जेव्हा एखादी रिक्रुटमेंट असते एखाद्या पदासाठी, तर तिथं मेरिट वाईज घेतात का जाती वाईज घेतात? नाही घेतात, मेरिटवरतीच घेतात. पण आता मेरिटवर घेतात. पण आता समजा शेड्यूल कास्ट जर आरक्षण आहे तर ते शेड्यूल कास्टलाच मिळालं पाहिजे, ते जनरलला जाता काय कामा नाही. नाही, शेड्यूल SC मध्ये मेरिटचा असेल जो उमेदवार, SC कॅटेगरीमध्ये मेरिटचा उमेदवार असला त्यालाच घेतील ना 59 जातीपैकी. नाही घेतील ना. मग आता तर त्याप्रमाणे घेतातच ना. मग जे आता जे उपवर्गीकरण आहे तर त्या संदर्भात काय मत आहे? नाही, मत म्हणजे आता ते काय रिपोर्ट येतो बघूया त्याचा काय रिपोर्ट आल्यावर म्हणजे रिपोर्ट त्यांचा काय येतो. रिपोर्ट न येता लोकांच्या सूचना मागवल्या, हरकती मागवल्या. ठीक आहे ना. म्हणजे सरकार हे उलट चालतंय काय? याच्यामध्ये घोडे कार्यक्रम सुरू आहे सरकारचा. नाही आपण त्या सरकारची पाठिंबा देतात. आपण सरकारमध्येच आहेत आपण आणि त्या सरकारचा आपण पाठिंबा देतात, त्या सरकारच्या भूमिकांना पाठिंबा देतात. म्हणजे
नाही, त्यांचं असं म्हणणं आहे की What सार्वजनिक you- रिपोर्ट केलेला नाही. रिपोर्टच सार्वजनिक रिपोर्ट केला हा नाही तर सार्वजनिक हरकती केलेला कशाच्या नाही. मागवायच्या? नाही रिपोर्ट सार्वजनिक केला म्हणजे रिपोर्ट आल्यानंतर तो तो समजा होईल ना नंतर. नाही नाही, रिपोर्ट सबमिट हरकती करणं मागवल्यात ना आधी. गव्हर्नमेंटकडे रिपोर्ट त्यांनी दिला. नाही नाही, त्याचा रिपोर्ट सार्वजनिक न करता लोकांना काहीच त्याच्यात माहित नाही रिपोर्ट आहे काय कशाचा, तरी सूचना मागवल्या. कशावर सूचना द्यायच्या? नाही नाही आणि रिपोर्ट आंबेडकर जयंतीच्याच काळात नाही, सूचना नाही, मागवल्या आता त्यांनी. मला ते म्हणजे माहित लोकांनी नाही. जयंती साजरी न करताच रिपोर्ट भरत बसावे किंवा सूचना द्याव्या. नाही नाही म्हणजे आता सूचना त्यांनी नंतर कशा मागितल्या माहीत नाही की त्या समितीने रिपोर्ट देण्याच्या अगोदर सूचना मागवायला लागतात की तुमचं म्हणणं काय आहे, प्रत्येक जातीचं म्हणणं काय आहे ते त्याने अगोदर ऐकून घेणं आवश्यक होतं. आता सूचना कशा मागितली मला माहीत नाही. 30 तारखेपर्यंत सूचना मागे. पण रिपोर्ट तरी आता जर सूचना मागितल्या असतील तर त्याचा विचार सरकार करेल. म्हणजे आणि शासन आंबेडकरी जे चळवळीने जेव्हा त्याला विरोध केला त्याने तारीख वाढवली. हा? त्याने आंबेडकरी चळवळीतून जेव्हा विरोध झाला तेव्हा तारीख वाढवली. त्याने आंबेडकर जयंतीमध्ये त्यांनी सूचना मागवल्या होत्या. 15 तारीख शेवट होती कालची. ठीक आहे ना, सूचना आता मागितल्या ते अगोदर मागायला पाहिजे मुद्दामून होतं. करताय असं वाटत नाही का हे? हा जाती जातीमध्ये भांडणं लावणं, एससी मध्ये फूट पाडण्यासाठी नाही, जशी नाही, मोदींनी भांडणं आता लावण्याचा विषय नाही. मोदी जेव्हा पश्चिम बंगालमध्ये हारत होते नाही, त्यामुळे त्यांनी नाही, भांडणं लावण्याचा विषय महिला नाही. आरक्षणाचा मुद्दा समोर केला. त्यांना माहित होतं की आपलं 2/3 मतदानच नाहीये. नाही ना, भांडणं लावण्याचा विषय नाही. याच्यामध्ये काय सगळ्यांची भांडणं मागणी लावण्याचा विषय आहे ना, सर. आता आहे ना आमचा तो भाषण करतो एससी एसटीच्या जागाच भरायच्या नाही. एससी एसटीच्या आतापर्यंत किती जागा भरल्या शासनानं ते दाखवा. त्याचा रिपोर्ट हे करा. एक प्रश्न विचारा ना, आता एवढं बोलत बसतो. नाही नाही म्हणजे तिथं तू जे सांगतो हे जर ज्या पद्धतीनं शेड्यूल कास्टच्या लोकांना अनेक वेळेला त्या ठिकाणी कॅन्डिडेट मिळाला नाही म्हणून जनरलला जागा गेलेली आहे. एवढ्याला शेड्यूल कास्टची मागणी केलेली आहे की आमच्या जागा आम्हाला मिळाल्या पाहिजे. ते न त्यामुळं करता- प्रत्येक जातीमध्ये सगळ्यांचं म्हणणं असं आहे बाबा आम्हाला त्याचा फायदा झाला पाहिजे असं अनेक जातीचं म्हणणं आहे. म्हणजे इतर जर बाबासाहेबांनी मुवमेंट चालवायची असेल आपल्याला तर सगळ्या जातीचा विचार करणं आवश्यक आहे. भांडणं लावण्याचा विषय नाही आहे इथं. सगळ्या जातीचं म्हणणं आहे की आम्हाला त्या जागेचा फायदा झाला पाहिजे. मातंग समाजाचं म्हणणं आहे की आम्हाला जागा मिळाव्यात, पण त्यासाठी मातंग समाजाने शिक्षणाच्या प्रमाणामध्ये वाढ करणं आवश्यक आहे. त्यांना कसं शिक्षण दिलं जाईल, त्यांच्यामध्ये कसे मेरिटमध्ये लोक घेतील यासाठी शासनाचाही प्रयत्न होणं आवश्यक आहे आणि समाजाचाही प्रयत्न होणं आवश्यक आहे. त्यामुळं सगळ्या जातींना काही मिळू नये असं आमचं बौद्ध समाजाचं म्हणणं नाही आहे. पण त्या 59 जातींना देणार कसं बघूया काय काय होतं. काल पंतप्रधान मोदी यांचं भाषण झालं. त्या भाषणामध्ये अनेक वेळा त्यांनी काँग्रेसचा उल्लेख केला. याच्यावर संजय राऊत असं म्हटले की मोदींच्या नसानसामध्ये काँग्रेस आहे. नाही मोदींच्या नसानसामध्ये काँग्रेस आहे, पण संजय राऊत यांच्या मतामध्ये काँग्रेस आहे. त्यामुळं काँग्रेस जी आहे ती आता काँग्रेस पक्ष जो आहे त्या पद्धतीनं त्यांनी त्यांची भूमिका ती मांडत असतात. काँग्रेसवाले यांच्यावर आरोप करतात ते त्यांच्याबद्दल आपली भूमिका मांडतात. त्यामुळं काँग्रेसने एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये घात केलेला आहे. त्यामुळे त्यांनी आपली भूमिका मांडलेली आहे. हाँ हाँ हिंदी नहीं हिंदी अभी ज़्यादा नाही, हाँ? 2 मिनिट. हां तो दुसरा जो विषय आहे तो मागच्या वेळेला देवेंद्र फडणवीस साहेबांशी आपली चर्चा झालेली आहे आणि रिपब्लिकन पक्षाला एक MLC, त्यानंतर 1 किंवा 2 महामंडळाचे अध्यक्षपदं, त्यानंतर काय अनेक जिल्ह्याला 1 किंवा 2 महामंडळ मिळतील मेंबर, अशा पद्धतीनं आपण देऊ असं ते त्यांनी सांगितलेलं आहे. आणि इलेक्शन नंतर आपण हे सगळं करू असं ते म्हणालेले आहे. त्याप्रमाणे आता जेवढ्याला आता MLC जागा येतील त्याच्यामध्ये RPL 1 जागा मिळावी अशी आमची मागणी आहे. आणि लवकरात लवकर महामंडळ करावेत. आता सरकार येऊन आता ऑक्टोबर नंतर 1-1.5 वर्ष होत आलेलं आहे. राहिलेल्या 3.5 वर्षामध्ये जरी कार्यकर्त्यांनी त्यांच्या आमच्या सगळ्या त्यांना संधी मिळाली पाहिजे. आणि गेली मी अनेक 30-35 वर्ष बघतो काँग्रेसची सरकार होती त्यावेळेला असंच होतं की मंत्री झाले की ते बाकीच्यांना म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादीचे सरकार असताना अनेक वेळेला कमिट्या झाल्याच नाही. हे मंडळ कुणाला द्यायचं, ते मंडळ कुणाला द्यायचं,
कार्यकर्त्यांना संधी मिळाली पाहिजे आणि आपल्या रिपब्लिकन पक्षाला संधी मिळाली पाहिजे. आणि RPIला महाराष्ट्रामध्ये मात्र जागा ते दिल्या जात नाहीत. अनेक वेळेला महापालिकेमध्ये तर आमच्यावर अन्याय झालाही, कारण BJPकडे एवढी लोकांची गर्दी झालेली आहे, त्याच्यातून त्यांना बाहेर पडणं अत्यंत अडचणीचं झालेलं आहे. आणि त्यामुळं रिपब्लिकन पक्षाला एखादी जागासुद्धा देण्यापर्यंत काय BJP आली नाही. पण आम्हाला पक्षाला आम्हाला काहीतरी जागा मिळणार, म्हणजे आता काही विषय नाही, 5 वर्षांतर इलेक्शन आहेत आता. पण रिपब्लिकन पक्षाला विधानसभेच्या लोकसभेच्या जागा मिळाल्या पाहिजे. महाराष्ट्रामध्ये जर आम्हाला 2 जागा आमच्या लोकसभेला निवडून आल्या तर महाराष्ट्रामध्ये आपला पक्ष रिकग्नाइज होईल. ज्या महाराष्ट्रामुळं मी इंडियामध्ये आहे त्या महाराष्ट्रामध्ये मात्र आमच्यावर अन्याय होतो आहे, आम्हाला जागा दिल्या जात नाही आहे. पण इतर राज्यामध्ये, बिहारमध्ये, UPमध्ये जे मित्रपक्ष आहे त्या सगळ्या मित्रपक्षांना जागा दिल्या जातात. इथं मित्रपक्षांना एकनाथ शिंदे साहेबांना आणि अजितदादा पवार यांचा, आपल्याला सुनेत्रा पवारांचा जो NCP आहे त्यांना जागा देतात, पण आम्हाला जागा देत नाही आहेत. त्यामुळं आम्हाला जागा काय आमच्या ताकदीप्रमाणे आम्हाला जागा द्या, फार जागा आम्ही मागत नाही. पण ज्या महाराष्ट्रातून मी दिल्लीमध्ये 3 वेळेला मी राज्यसभेवर आहे, तर त्या महाराष्ट्रामध्ये तर आमचा पक्ष रेकग्नाइज झाला पाहिजे. आता 12-13 आमदार निवडून आल्याशिवाय पक्ष रेकग्नाइज होत नाही. तेवढे आमदार काही तिथे निवडून येणार नाही, पण 2 खासदार निवडून येऊ शकतात. त्यामुळं 2-3 जागा जर आम्हाला दिल्या लोकसभेच्या, आता अजून वेळ पुढं आहे, पण महाराष्ट्रामध्ये पक्ष आपला रेकग्नाइज झाला पाहिजे. आणि आता सध्या आपल्या पक्षामध्ये माझा सगळ्यांना आव्हान आहे की रिपब्लिकन पक्षाचं संपूर्ण ऐक्य जे आहे ते होईल की नाही तर सांगता येत नाही आहे. कारण माननीय बाळासाहेब आंबेडकर जोपर्यंत निर्णय घेत नाही ते शक्य नाही आहे. पण जर ते शक्य नसेल बाकीच्या छोट्या मोठ्या गटांनी आपल्या RPIमध्ये यावं. आपला पक्ष नॅशनल रेकग्नाइज होण्याच्या दिशेनं पुढं चाललेला आहे. त्यामुळं मध्यंतरी आपल्या जोगेंद्र कवाडे सरांच्या सोबत अनेक वर्ष राहिलेले मिलिंद सुर्वे यांचा एक गट होता, महाराष्ट्र पीपल्स रिपब्लिकन पार्टी. तर त्यांनी आपली पार्टी बरखास्त केलेली आहे आणि तो आपल्या पक्षामध्ये सगळ्या गटाचा आलेला आहे. त्यानंतर अनेक जे छोटे मोठे गट आहे त्यांनी आपल्या पक्षात यावं अशा पद्धतीची आपली सूचना आहे. चला, 6 मध्ये एक MLC आहे का? 6 मध्ये MLC आहे. आता नवीन 6 MLC जे घोषित होणार सरकारच्या, त्याच्यामध्ये एक आहे का आपल्याला काय MLC? मे मध्ये MLC हां, आहे, त्याच्यामध्ये नाही, आपली मागणी तर आहे. आता मी ते देवेंद्रजींना भेटणार आहे, त्यामुळे त्यांनी एक MLC देण्याचं मान्य केलेलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने कहा है, प्रधानमंत्री कल जो है हाँ, राष्ट्र को हिंदी, हाँ, संबोधित चला। करते हुए हाँ, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने कहा है कि महिला आरक्षण बिल पर ईमानदारी से प्रयास किया गया, परंतु कांग्रेस और उसके जो सहयोगी दल है उन्होंने सदन में सबके सामने भ्रूण हत्या की है इसकी। मुझे लगता है कि जिस तरह माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी ने अपने मन की बात में और जो कल उन्होंने स्टेटमेंट दिया है, उन्होंने मतलब जो बात बताया, बात सही है कि कांग्रेस और जो समाजवादी पार्टी है, DMK है, ममता दीदी की ऑल इंडिया तृणमूल कांग्रेस है, ऐसे पार्टियों ने और सभी अपोजिशन ने महिला आरक्षण का विरोध करके महिलाओं के ऊपर बहुत बड़ा हमला किया है, महिला आरक्षण को रोकने का काम किया है. और ये पाप मतलब उनको ज़िंदगी में भुगतना पड़ेगा. और ये उन्होंने भ्रूण हत्या की है, ये भी मतलब उन्होंने जो बताया है उनके मत से मैं सहमत हूँ. और जिस तरह ये निर्णय हुआ है तो मेरी जो रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया है, इन्होंने ये तय किया है कि जहाँ जहाँ कांग्रेस पार्टी का ऑफिस है या फिर जहाँ जहाँ आंदोलन करना संभव है वहाँ वहाँ रिपब्लिकन पार्टी सारे देश भर में आंदोलन करने वाली है. और कांग्रेस पार्टी का और अपोजिशन का निषेध हम इस आंदोलन में करने वाले हैं. महाराष्ट्र में भी जगह जगह पर आंदोलन होता रहेगा. और इसी तरह मतलब ये लोगों ने इस बिल को इसलिए नकारा है, इसका फ़ायदा नरेंद्र मोदी जी के सरकार को होगा, इसका फ़ायदा अपने को ज़्यादा होगा नहीं. इसीलिए कौन से भी हालत में इस बिल को रोकना है
और डिलिमिटेशन का मुद्दा सामने रखकर अगर खाली ये बिल आता था तो हम ये करते थे, ऐसा उनका बयान है। लेकिन डिलिमिटेशन आवश्यक था। 50 साल के 30-40 साल के बाद डिलिमिटेशन होने जा रहा था। तो मुझे लगता है कि अपोजिशन ने बहुत बड़ा गलत निर्णय लिया है और उनको ये भुगतना पड़ेगा। आने वाले चुनावों में भी महिलाएं उनको घेराव डालेगी और उनको जवाब पूछेगी। प्रधानमंत्री ने ये भी कहा है कि सरकार ने पहले ही स्पष्ट किया है कि न किसी राज्य की भागीदारी का अनुपात बदलेगा, न किसी का रिप्रेजेंटेशन कम होगा। हाँ, तो प्रधानमंत्री जी ने बताया है कि भाई किसी राज्यों पर अन्याय करने के लिए बिल नहीं है। जो जगह बढ़ेगी तो वो जगह प्रोपोर्शनेट के मुद्दे पर बढ़ेगी, हर स्टेट की सीटें पर बढ़ेगी। और जो हमारे पास अभी प्रस्ताव था कि 543 सीटों में 273 सीटें बढ़ाने का एक मतलब विषय था, और 816 या 850 इतनी सीट लोकसभा की बढ़ने वाली थी। उससे जो लोकसभा के क्षेत्र जो छोटे हो जाते थे, विधानसभा के क्षेत्र वो भी छोटे हो जाते थे। और जितनी आज सीटें हैं तो उसमें जो 33% जो सीटें हैं, ये सीटें हर राज्य में बढ़ने वाली थी लोकसभा की विधानसभा की। अभी साउथ इंडिया पर अन्याय होगा ये बात सामने लाई गई, लेकिन आज भी नॉर्थ इंडिया में कई राज्यों में सीटें ज़्यादा है। महाराष्ट्र में 288 सीटें हैं और वेस्ट बंगाल में 294 सीटें हैं, यूपी में 403 सीटें हैं। तो इसी तरह मतलब नॉर्थ में सीटें ज़्यादा है, बात सही है, लेकिन उनकी भी सीटें बढ़ेगी और उनकी भी सीटें बढ़ेगी। तो इसमें कोई किस पर अन्याय का बिल्कुल विषय नहीं था, ये भी प्रधानमंत्री जी ने बताया है। सर, प्रियंका गांधी ने कहा है कि हमने सरकार की साजिश को नाकाम किया है, लोकतंत्र की जीत हुई। मुझे लगता है कि लोकतंत्र को धोखा दिया है, लोकतंत्र को खत्म करने की साजिश इन लोगों ने की है। जो बाबा साहब ने संविधान दिया, ये संविधान की धज्जियां उड़ाने का काम इन लोगों ने किया है। महिलाओं को न्याय देने की बात संविधान में थी, लेकिन महिलाओं को आरक्षण देने में हमारी सरकार कामयाब हुई नहीं, और उसका कारण कांग्रेस पार्टी और अपोजिशन वाले हैं। इसीलिए मुझे लगता है कि ये जो निर्णय कांग्रेस पार्टी ने लिया है तो ये बहुत बड़ा गलत है, और ये लोकतंत्र का विजय नहीं है, लोकतंत्र का पराजय है, ऐसा हमको लगता है। 5 राज्य के चुनाव के चलते कपिल सिब्बल ने कहा है कल कि 5 राज्य के चुनाव चल रहे हैं और नरेंद्र मोदी ने जिस तरीके से जनता से संबोधन किया है वो कहीं ना कहीं आचार संहिता का उल्लंघन है। मुझे लगता है कि आचार संहिता का उल्लंघन नहीं है, वो कोई वहाँ राज्य में जाकर उन्होंने ऐसा कुछ नहीं बोला है। उन्होंने मतलब दिल्ली से वो स्टेटमेंट दिया है, और ये आचार संहिता का उल्लंघन नहीं है। आचार संहिता का उल्लंघन की बात बिल्कुल नहीं है। जो बिल के संबंध में उन्होंने अपनी बात बताई है कि भाई बिल को जिन लोगों ने विरोध किया है उनके संबंध में उन्होंने टिप्पणी दी है, तो इसीलिए ये कोई आचार संहिता का उल्लंघन करने वाली बात बिल्कुल नहीं है। कल के निर्णय के बाद ही उन्होंने ऐसा स्टेटमेंट दिया है, तो इसमें कपिल सिब्बल जी से ओपिनियन से हम सहमत नहीं है।